दोन उपमुख्यमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष अशी एक टीम तिथं पोहोचलेली आहे। आता जसा इथं रामकुंडावर पूजा आणि त्यानंतर मंत्रोच्चार झाला, त्याच दृष्टीनं ही काळाराम मंदिरातली पूजा महत्त्वाची मानली जाते। कारण काळाराम मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी देशभरातलं काय जगभरामधले जे हिंदू असतात तिथं एकदा तरी येऊन जावं अशी एक त्यांची मनोमन कामना असते, ते मनोमनी विचार असतो आणि तोच एक भाग आहे की नरेंद्र मोदी हे आता काळाराम मंदिरामध्ये पोहोचलेले आहेत। दृश्याद्वारे आपला जर की पूर्ण आपण तिथपर्यंत पोहोचू नाही शकलो तरी आता या घडीला नरेंद्र मोदी हे मंदिरामध्ये पोहोचलेले आहेत। पुजाऱ्यांच्या वतीनं इथं जसा सत्कार झाला तसंच तिथं सत्कार होतो आहे। काळाराम मंदिरामधली आरती ही या दौऱ्याचा दुसरा टप्पा आहे। पहिला टप्पा जो पंचवटीतल्या रामकुंडावर होता त्याच इतकं महत्त्व आता काळाराम मंदिरामध्ये आहे। काळाराम मंदिराचं दर्शन आणि आरती आणि पूजा हे महत्त्वाचे टप्पे आहेत, कारण इथून हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। त्यानंतर ते युथ फेस्टिवलच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत। एक संगम व्यवस्थितपणे नरेंद्र मोदी यांनी जुळवलेला आहे, कारण एक तर आज युवक दिन आहे, सोबतच जिजाऊ जन्मोत्सव आहे, सोबतच 11 दिवसाला आता राम मंदिर सोहळ्याला 11 दिवस शिल्लक राहिले आहेत। असा तिहेरी संगम, 3 वेगवेगळे विषय हे या सगळ्या समाजातल्या सगळ्या घटकांशी संबंधित असलेले विषय एकत्रित आणून त्याचा संगम करीत नरेंद्र मोदी हा त्याचा दौरा आखलेला आहे आणि म्हणून प्रत्येक टप्प्यावरचा त्यांची ही विजिट किंवा त्यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय। त्यांच्या राजकीय करिअरसाठी सुद्धा अत्यंत हा महत्त्वाचा टप्पा मानला जातोय, कारण तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठीची तयारी ते करतायत, तसं ते लोक सगळ्या जनतेला आवाहन करतायत। त्यामुळं हा केवळ 3 महत्त्वाच्या गोष्टीसाठीचा दौरा नाही, तर एक राजकीय पुढचं महत्त्वाचं पाऊल महाराष्ट्रात टाकावं आणि अबव 45 जो आकडा महाराष्ट्रासाठी त्यांनी गृहीत धरला आहे त्यात त्यांना यश मिळावं यासाठीचा हा प्रयत्न आणि त्याची सुरुवात मानायला हरकत नाही। एका अर्थानं जरी ही राजकीय सभा किंवा राजकीय कुठलाही कार्यक्रम नसला तरी महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या दृष्टीनं हे रणशिंग फुंकलं म्हणायला हरकत नाही, कारण आता एकाच वेळेस धार्मिक, त्याचबरोबर शैक्षणिक आणि युवक अशा 3 टप्प्यावर ते हे करत असताना सोबतच महाराष्ट्रामध्ये गेल्या काही 4-1 महिन्यांपासून मराठा आरक्षणासंदर्भात मराठा समाज हा एकवटलेला आहे आणि तिथं आज जिजाऊ साहेबांची जयंती आहे, जिजाऊ जन्मोत्सव आहे आणि त्या निमित्तानं सुद्धा त्यांनी सकाळीच अभिवादन केलेलं होतं, तसे शब्द त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेशी बोलताना सांगितले होते। हा सगळा एक संगम त्यांनी जुळवलेला आहे आणि म्हणून हा दौरा महत्त्वाचा मानला जातो, तितका राजकीय सुद्धा महत्त्वाचा मानला जातोय, कारण विरोधकांनी आता टीका करायला सुरुवात केलेली आहे। यांच्या दौऱ्यासंदर्भात ते एक टप्पा आता बोलत आहेत। तर एक गोष्ट आहे की आता हा काळाराम मंदिरातला जो दुसरा टप्पा आहे रामकुंडानंतरचा, तोही तितकाच महत्त्वाचा आहे। राम वनवासाचा हा परिसर, रामाने व्यथित केलेली ही पुण्यभूमी हे रामकुंड नाही तर हा सगळा परिसर रामतीर्थ आहे असं बघितलोय। दक्षिण काशी, दक्षिणेकडे जी गोदावरी वाहते ती दक्षिण काशी हा सगळा परिसर मानला जातो आणि या दक्षिणेकडे जाणाऱ्या या गोदावरीच्या पवित्र घाटावर, पवित्र संगमावर माथा टेकून त्यांनी प्रार्थना केलेली आहे। याचा अर्थ की महाराष्ट्रातील जनतेला जे अपेक्षित आहे, महाराष्ट्रातल्या लोकांसाठी मला काहीतरी करायचं आहे हे सांगण्याचा त्यांचा प्रयत्न या त्यांच्या दौऱ्याच्या निमित्तानं दिसून येतो आहे। एकतर ज्यावेळेस रोड शो सुरू झाला तेव्हापासून जर आपण पाहिलं तर रोड शो सुरू झाल्यानंतर सुद्धा लोक ज्या पद्धतीनं त्यांचं अभिवादन करत होते, त्यांचं जल्लोषात स्वागत करत होते, त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत होते, त्यावेळेस असं लक्षात आलं होतं की मोदी नावाची क्रेज मोठी आहे आणि नाशिकमध्ये सगळ्या सिक्युरिटी इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की SPG आहे, त्याचबरोबर स्थानिक पोलीस आहे, राज्यभरातल्या वेगळ्या जिल्ह्यातून पोलीस मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले, जणू काही वेगवेगळ्या ठिकाणी नाशिकमध्ये छावणीचं स्वरूप आले। अशा स्थितीत सुद्धा नाशिककरांनी कुठल्याही सुरक्षेची तमा किंवा भीती न बाळगता नरेंद्र मोदी यांचं ज्या भागामध्ये त्यांचं रोड शो आहे तिथं
जाऊन त्यांना भेटण्याचा किंवा त्यांना अभिवादन करण्याचा, त्यांना पाहण्याचा प्रयत्न करत होते. आणि तेच चित्र आता या काळाराम मंदिराच्या परिसरामध्ये दिसतंय. काळाराम मंदिरामध्ये आणखी 10 मिनिटे नरेंद्र मोदी हे आरती पूजा पठण करणार आहेत. कारण तो इथून पुढचा जो शेवटचा कार्यक्रम असेल तो युथ फेस्टिवलचा असेल आणि देशभरातील युवकांना ते काय संबोधित करतात, आवाहन करतात, ही पाहणं तितकंच महत्वाचं आहे. कारण एक धार्मिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या 2 टप्पे झाल्यानंतर युवकांना आपलंसं करण्यामध्ये नरेंद्र मोदी यशस्वी झालेले आहेत. आणि त्या पलीकडे जाऊन आणखी त्यांना तो युवकांमध्ये एक दृढ विश्वास निर्माण करायचा आहे की पुढचं जे भवितव्य आहे ते तरुणांच्या हाती आहे आणि तरुणांच्या हाती भवितव्य असल्यामुळं तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. या भूमिकेतून ते या उद्घाटनासाठी आले असावेत किंवा या कार्यक्रमाला असावेत असा एक कयास बांधला जातोय. कारण आपला भारताच्या स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये आपण जर पाहिलं की नरेंद्र मोदी हे पहिलेच पंतप्रधान असतील की एकाच ठिकाणी 4 वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. आणि विशेष म्हणजे नाशिकमध्ये तर ते पहिल्यांदाच आहेत. रामकुंडावर किंवा पंचवटी परिसरात येणारे ते पहिलेच पंतप्रधान आहेत. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये युवकांना आकर्षित करणं, युवकांना आवाहन करणं आणि युवकांना सोबत घेऊन जाणं आणि युवकांना पुढच्या काळात त्यांना स्वप्न दाखवणं किंवा त्या स्वप्नात उतरण्यासाठी काय नेमकं ते संबोधित करतात ही तिथं पाहणं महत्वाचं असणार आहे. कारण देशभरातले जवळपास 8,500 जे तरुण आहेत, जे महाविद्यालयीन विद्यापीठ शिक्षण घेत असतात आणि वेगवेगळ्या कलामध्ये ते पारंगत आहेत आणि ते समाजातल्या वेगवेगळ्या घटकांमधले आहेत. केवळ शिक्षण नाही तर कला, क्रीडा या सगळ्या याच्यामध्ये ते प्रवीण आहेत. आणि या सगळ्या गुणवान विद्यार्थ्यांसमोर संबोधित करणं हे महत्वाचं मानतात. आणि म्हणून एखाद्या युथ फेस्टिवलचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होतंय असं अनेकांना कौतुकास्पद वाटलं होतं. पण ते एक महत्वाचा टप्पा आहे. कारण देशाच्या पुढच्या वाटचालीसाठी युवकांना सोबत घेऊन जाणं हा सगळ्यात महत्वाचा भाग असतो. आणि युवकांनी जर ठरवलं तर ते काही होऊ शकतं. कारण आता या घडीला बघितलं तर आपण 21व्या शतकाच्या पुढे जात असताना सोशल मीडिया असेल किंवा इंटरनेट मीडिया असेल किंवा आत्ताची जी तरुणाची स्थिती आहे त्या सगळ्याचा जर विचार केला तर या सगळ्यांना सोबत घेणं सहज सोपं होतं. आणि विजयी जे स्वप्न पाहिलेलं आहे त्यासाठी सुद्धा मोठा आधार होऊ शकतो. हे सगळे वेगवेगळे मुद्दे आहेत आणि त्या मुद्द्यांमुळे हा सगळा दौरा. नक्कीच धन्यवाद माधव, आपण दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. आपण एकीकडे खरं तर रामकुंडावर कशा पद्धतीनं नरेंद्र मोदी यांनी जलपूजन केलं पाहिलं तर दुसऱ्या बाजूला आता याच नाशिक दौऱ्यातला तिसरा आणि महत्त्वाचा टप्पा म्हणजे काळाराम मंदिरामध्ये आता नरेंद्र मोदी हे दाखल झालेले आहेत.